नमस्कार, मी सुगंधा रेसिपी मराठीमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आज मी तुम्हाला एका वेगळ्या प्रकारच्या मोदकांची रेसिपी सांगणार आहे, ज्याचे नाव आहे पानमोदक। पानमोदक बनवण्यासाठी विड्याची पाने, खोबऱ्याचे कीस, साखर, दूध, सुकामेवा, गुलकंद असं साहित्य वापरलं जातं। चला जाणून घेऊया पानमोदक बनवण्याची सोपी रेसिपी। पानमोदक बनवण्यासाठी सर्वात आधी विड्याची पानं स्वच्छ धुवून पुसून त्याची देठं काढून पानाचे लहान तुकडे करायचं आणि मिक्सरमध्ये कंडेन्स मिल्क, पानाचे तुकडे आणि साखर टाकून त्याची पेस्ट तयार करून घ्यायची। त्यानंतर गॅसवर कढई किंवा पॅन ठेवायचा। पॅन गरम झाल्यावर त्यामध्ये डेसिकेटेड कोकोनट किंवा नारळाचा कीस टाकून 3 ते 4 मिनिटं मंद आचेवर भाजून घ्यायचं। 3 ते 4 मिनिटं भाजल्यावर त्यामध्ये पान मिश्रण मिक्स करायचं। या मिश्रणाला 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित भाजून घ्यायचं। यानंतर यामध्ये हिरव्या रंगाचा रंग 2 थेंब टाकायचं। पुन्हा हे मिश्रण 2 ते 3 मिनिटं चांगलं मिक्स करून घ्यायचं। आता गॅस बंद करायचा आणि हे मिश्रण थोडा वेळ थंड होण्यासाठी असंच ठेवून द्यायचं। यानंतर मोदकाचे सारण तयार करण्यासाठी 2 चमचे गुलकंद, 1 चमचा बडीशेप, 1 चमचा टूटी फ्रुटी आणि 1 चमचा वेलची पावडर आणि सुकामेव्याचे काप टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं। यानंतर असा मोदकाचा साचा घ्यायचा। साच्याला थोडंसं तेल किंवा तूप लावायचं आणि पानाचे मिश्रण या साच्यात व्यवस्थित भरून घ्यायचं। आणि गुलकंदाचे मिश्रण मधोमध भरायचं आणि नीट सर्व बाजूने बंद करून घ्यायचं। तयार आहे आपले चविष्ट पानमोदक। तुम्ही जर बाप्पाला 10 दिवस काय प्रसाद दाखवायचा याचा विचार करत असाल तर हे एकदा पानमोदक नक्की ट्राय करून बघा। अशाच प्रकारे आपण सर्व मोदक बनवून घेऊ।